बहुजन संघटक चे सर्व पदाधिकारी, आमचे मित्र राहुल व उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना प्रथम जय भीम. बहुजन संघटक गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने आपणाशी एकमेकांमध्ये संवाद घडवत आहे. हे फार महत्वाचे काम आहे. वेगवेगळे विषय घेऊन मी सुद्धा किमान 10-12 वेळा आज बहुजन संघटनेवर आलेलो आहे. त्यामुळे मी एक बहुजन संघटकचा एक घरचा सदस्य झालेलो आहे असंच मला वाटतं. ज्याही वेळेस मला सांगतात राहुलजी, त्यावेळेस मी आपला विषय घेऊन येतो. आजचा विषय हा फार महत्वाचा आहे. माईसाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबती, मी सोबती हा शब्द मुद्दाम वापरतो आहे. काही गोष्टींना किंवा काही व्यक्तींना न्याय फार उशिरा मिळतो. माझी ही माईसाहेबांसंबंधी धारणा तीच झाली. अगोदर धारणा माझी वेगळी होती, जी IQ मतांवर होती. जसं मी बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास करू लागलो, विशेषतः PhD साठी, तेव्हा मला समजलं की अरे हे चित्र वेगळं आहे. म्हणजे संशोधनाअंती काही निष्कर्ष येतात ना, ते वेगळे असतात. त्याची अनुभूती मला आली. म्हणून मी अनेक व्याख्यानातून माईसाहेबांसंबंधी बोलत आलेलो आहे आणि झालेल्या चुकांसंबंधी सांगत आलेलो आहे आणि वास्तव काय आहे आणि आपण कसं वागलं पाहिजे या संबंधी माझे मी मत मांडत आलेलो आहे. तर पुन्हा एकदा मी राहुलजींना धन्यवाद देईल आणि मी माझ्या विषयाची मांडणी करतो आहे. खरं म्हणजे सर्व आंबेडकरी समाज, सर्व भारतीय समाज बाबासाहेबांची 2 लग्न झाली होती रीतसर हे मान्य करत नाही किंवा त्यांना माहिती नसतं. किंबहुना आजही बाबासाहेबांवर असंख्य गीतं आहेत. सर्वात जास्त गीतं लिहिली गेली असतील तिथे कुणावर? ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. हे रेकॉर्ड आहे. जगात सर्वात चरित्र कोणाचे आहे ते बाबासाहेबांची आहे. आणि आधुनिक काळातील जो एक नेता आहे, स्वातंत्र्यानंतर जे काही नेते आहेत त्या सर्वात जास्त पुतळे हे बाबासाहेबांचे आहेत. सर्वात जास्त सगळ्या जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. हे सगळं खरं असलं तरी बाबासाहेबांच्या कुठेही गाण्यामध्ये माईसाहेबांचा उल्लेख येत नाही. बाबासाहेबांच्या चरित्रावर, त्यांच्या घडामोडींवर, रामायणवर फार लिहिले गेलेले आहे. लिहिलंच पाहिजे, वादच नाही. रामायचा त्याग कुणीच करू शकत नाही. रामायची उंची वेगळीच आहे, ती कुणाच्या अंगाने मोजता येणार नाही किंवा त्याची तुलनाच करू नये, हे तो वादच नाही. परंतु बाबासाहेबांचं दुसरं लग्न बाबासाहेबांनी स्वतः ठरवलं होतं. 15 एप्रिल 1948 ला ते झालं. पण माईसाहेबांचं नाव बाबासाहेबांना जोडलं जात नाही. यातून याचा अर्थ असा होतो की अजूनही आंबेडकरी समाजाने माईसाहेबांना स्वीकारलं नाही. त्यात होतं काय? ते स्वीकारा न स्वीकारा हे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आम्ही एक अभ्यासक म्हणून, यातला एक संशोधक म्हणून काही तथ्य, काही गोष्टी तुमच्या पुढे मांडणं हे माझं मी कर्तव्य समजतो. म्हणजे बाबासाहेबांची पहिली भेट 1947 ला डॉक्टर एस राव हे अर्थतज्ञ होते, यांच्या घरी झालेली आहे. नंतर बाबासाहेब जेव्हा डॉक्टर मालवणकर यांच्याकडे उपचार घेण्यासाठी गेले दवाखान्यामध्ये, तेव्हा तिथे माईसाहेब प्रॅक्टिस करत होत्या. म्हणजे माई त्यावेळेस MBBS झालेल्या त्यावेळी. आणि बाबासाहेबांना रक्तदाब, ब्लड प्रेशर, शुगर, मधुमेह असे अनेक धुरंधर आजार होते. बघा, बाबासाहेबांचं तेव्हा 57 होतं. म्हणजे बाबासाहेब तुम्ही पत्र पाहिली सुरुवातीपासून तर बाबासाहेब सारखे आजारी आहेत. बराच वेळा बाबासाहेब इंग्लंडला, अमेरिकेला उपचार घेण्यासाठी गेलेले आहेत. ते तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे, तो वादच नाही. बराच वेळा ही माहिती आपल्या पुढे फार कमी येते. बाबासाहेबांचा संघर्ष ह्या गोष्टी पुढे येतात, पण त्यांचे व्यक्तिगत जीवन, त्यांचे आजार, त्यावर त्यांनी केले उपचार, हे आपल्या पुढे फार कमी येतं. म्हणजे महिनोमहिनो बाबासाहेबांना अज्ञातस्थळी जाऊन उपचार घ्यावे लागलेले आहेत. हे तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना, अभ्यासकांना माहिती आहे, सामान्य माणसाला माहिती नाहीये. तेव्हा बाबासाहेबांना एक असं आपलं कोणतरी सेवा देणारी महिला हवी होती. कारण 35 ला रमाई गेल्या आहेत. 35 नंतर 48 ला बाबा लग्न करतायत 13 वर्षाने, कारण ते एकटे आहेत. आणि त्यांचे सगळे पत्ते पाणी
पाहणारा एक डॉक्टरच हवा होता. त्यांना इतर समाजातल्या मुली दाखवल्या होत्या, भाऊराव गायकवाडांनी वगैरे, पण ते त्यांना डॉक्टर हवं होतं. पण बाबासाहेबांनी एक आपल्याला हक्काची सोबतीन हवी होती, जी माझी देखभाल करेल. आणि जेव्हा बाबासाहेबांनी रीतसर, मी पुन्हा सांगतो, बाबासाहेबांनी रीतसर माईसाहेबांच्या वडिलांकडे म्हणजे कबीर यांच्याकडे लग्नाची मागणी घातलेली आहे. आणि माईसाहेबांनी लगेच होकार दिला नाही. कारण माईसाहेबांच्या त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे काय, डॉक्टर आंबेडकरांच्या सोबती नावाचं त्यांचं एक आत्मचरित्र आहे माईसाहेबांचं, ते सगळ्यांनी वाचावं असं मी तुम्हाला सांगेन. तर त्या त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्यातला एक डॉक्टर हा बाबासाहेबांकडे वेगळ्या अंगाने पाहू लागला, म्हणजे मी करुणेच्या अंगाने पाहू लागला की यांना डॉक्टरची गरज आहे. तेव्हा त्यांनी होकार दिलेला आहे. म्हणजे पहा, एकूण त्यांच्या घरात वातावरण वेगळं आहे. त्यांचा भाऊ आणि ते रेल्वेने प्रवास करत होते, दादरला चालले होते, आणि ते कोणी जय भीम जय भीमचा एक नारा देत होते लोक, प्रचंड सगळा आवाज त्या ह्याच्यामध्ये घुमत होता. आणि तो त्यांचा भाऊ सांगत होता माईंला की बघ, तू बाबासाहेबांना अजून होकार दिला नाही लग्नाला, होकार दे. बाबासाहेबांना हे सगळी जनता देव मानते आहे, माणूस फार मोठा आहे. बाबासाहेबांनी, माई साहेबांनी फार विचारपूर्वक बाबासाहेबांना लग्नासाठी होकार दिलेला आहे. कारण त्यावेळेस बाबासाहेब घटना समितीवर घटना लिहिण्याचं काम करत होते, देशाचं मोठं काम करत होते. बाबासाहेबांचा आजार, घटना लिखाण हे सगळं माहीत पाहत होत्या. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना होकार दिला. ते म्हणले, मी जर डॉक्टर नसते तर बाबासाहेबांना लग्न होकार दिला असता का? ते म्हणजे मला शंका आहे. म्हणजे डॉक्टर म्हणून ते बाबासाहेबांकडे पाहतायत, आणि बाबासाहेब सुद्धा त्यांच्याकडे एक माझ्या उपचार करणारे डॉक्टर म्हणून या अंगाने पाहतायत, आणि त्यांनी लग्नास होकार दिलेला आहे. म्हणजे एका विशिष्ट गरजेतून हे दोघं एकत्र आलेले आहेत. आणि 47 त्यांचं लग्न जुळलेलं आहे, 48 ला लग्न केलेलं आहे. मधल्या काळात त्यांची जी पत्र आहेत, म्हणजे बऱ्याच वेळा त्यांचे पत्र प्रसिद्ध करू की नाही याच्यावरून अनेक वाद होतात, झालेले आहेत. अभ्यासकांनी त्यांची पत्रे पाहावी. बाबासाहेबांनी माईसाहेबांनी लिहिली, त्यातून बाबासाहेबांचे वेगळे पैलू दिसून येतो. बाबासाहेब तसे फार प्रेमळ माणूस व्यक्ती होते. म्हणजे रमाईला ते रामू म्हणायचे, प्रिय रामू. यांचं नाव सविता कबीर, त्याला शरू म्हणायचे, शरू. महात्मा फुले सुद्धा सावित्रीबाईला साऊ म्हणायचे. म्हणजे ज्या ज्या पुरोगामी विचारवंतांनी आपल्या घरातल्या स्त्रियांना फार प्रतिष्ठा दिलेली आहे, ते त्यांच्या नावातून दिसून येते. त्याचं ते धोतं काय. खरं म्हणजे माई साहेबांची 27 जानेवारी 1909 ह्याचा जन्मतारीख, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम घेतोय. आणि बाबासाहेब 91, म्हणजे दोघांमध्ये लग्नाचं जर वय पाहिलं तर बाबासाहेब 57 वय होतं आणि त्यांचं 39, म्हणजे 18 वर्षाचा अंतर आहे. याही गोष्टी महत्वाच्या आहेत. माई साहेबांचं लग्न झालं नव्हतं, बाबासाहेबांचं लग्न झालं होतं. त्यांचा मुलगा एक जिवंत होता. ह्या सगळ्या परिस्थितीत पाहिलं आपण की हे लग्न फार वेगळ्या परिस्थितीत झालेलं आहे. असं असताना सुद्धा बाबासाहेब आणि माईसाहेब यांचा संसार फार चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे माईंनी, बाबासाहेब 47 ला जे दिल्लीला गेले, ते दिल्लीमध्ये राहू लागले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथलं बाबासाहेबांचं व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन हे फक्त माईसाहेबांच्या पुस्तकातून पुढे येते. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात. बाबासाहेबांची आवड निवड, म्हणजे बाबासाहेबांना पाश्चात्य जीवनाचा फार प्रभाव होता बाबासाहेबांवर. विशेषतः डायनिंग टेबलवर त्यांना सगळं गरम गरम लावायचं, काटे चमचे सर्व्हिस प्रमाणे लावलं पाहिजे, सूप पुडिंग सगळं पाहिजे, गरम अन्न पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक यंत्र बसून ठेवलं होतं, जेणेकरून आपल्याला भाजी गरम करता येईल, तसं गोष्टी गरम करता येईल. हे सगळं माईसाहेब सांगतायत. बाबासाहेब घटनेत असताना त्यांना बिंबीच्या खाली एक गाठ आली होती, फोड आला होता. त्यामुळे बाबासाहेबांना एक खुर्ची तयार केली होती, आराम खुर्ची, त्याच्यापासून बाबासाहेबांनी घटना लिहिली आहे. अशा बारीक बारीक गोष्टी माईसाहेब सांगतायत. 1953 ला दिल्लीवरून मुंबईला येत असताना बाबासाहेबांना ताप आला खरं म्हणजे, आणि त्यामध्ये रेल्वेतून उतरताना त्यांचा हात त्या दरवाजात असा अडकला, चिमला होता. त्यांना लगेच मुंबई आल्यानंतर ऍडमिट केलं गेलं. त्यांना 24 तास ऑक्सिजन दिला गेला.
आणि डॉक्टर तुळपुळे, डॉक्टर मालवणकर हे ते चेक करत होते आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेबाला सौम्य हृदयविकारात झटका आला होता. म्हणजे बाबासाहेबांना 53ला हृदयविकारात झटका आला होता. हे फार कमी लोकांना माहिती आहे किंवा हे फार कमी लोकांना सांगितलं गेलं. कारण जर लोकांपर्यंत गेलं असतं तर ह्याचे परिणाम वेगळे आले असते. म्हणून मोठ्या नेत्यांची काही गोष्टी विशेषतः आजारासंबंधी झाकून ठेवल्या जातात. माई साहेब बाबासाहेबांच्या प्रत्येक वेळेला बरोबर आहेत. 48 ते 56 पर्यंत. म्हणून मी शीर्षक दिलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबती. माई साहेबांनी बाबासाहेबांची पाठ सोडली नाही शेवटपर्यंत. त्यांच्याबरोबरच ते राहिलेले आहेत. त्यांच्या सुखदुःखात ते राहिलेले आहेत. बाबासाहेब शिल्लक शिल्लक कुठे बाबासाहेब थोडे चिडायचे पण. पुस्तक नाही मिळालं, पेन नाही मिळालं. आणि सगळ्या तुमचं चांब खैरमोडे पाहिलं असेल, धनंजय कीर पाहिलं असेल. हे सगळं जे पुस्तक आहे, चरित्रकार आहेत, यांनी सगळं लिहिलेलं आहे. पण बाबासाहेबांचा राग हा प्रेममूलक होता. ते राग व्हायचे लगेच हे पण काय व्हायचे, लगेच नॉर्मल व्हायचे. हे सगळं माईंनी वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व मांडलेलं आहे. म्हणजे मी एक लेखक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहतोय. मी डायरेक्ट माईंच्या चरित्रावर, माईंच्या योगदानावर बोलण्याऐवजी मी त्यांच्या पुस्तकाच्या अंगाने बोलतोय, कारण मी त्या अंगाने अभ्यासक आहे. म्हणून मी या अंगाने बोलतोय. म्हणून बाबासाहेब आपल्याला वेगळ्या अंगाने माई साहेबांच्या मार्फत कळत आहेत. बाबासाहेब धर्मांतराच्या वेळेस जे आलेले आहेत नागपूरला, नंतर ते तुमच्या नेपाळ, तुमच्या ब्रह्मदेश इकडे ते गेलेले आहेत. ते बरोबर त्यांच्या माई साहेब आहेत. प्रत्येक वेळेस माई साहेब बरोबर आहे. तर त्यांची पथ्य पाणी होती, गोळ्या होत्या. आणि आपल्याला पाहिलं असेल की बाबासाहेबांना वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. चित्रकला, मूर्तिकला, पाककला, ड्रायव्हिंग असेल, तबला वाजवणं असेल, व्हायोलिन असेल, या सगळ्या गोष्टी माईसाहेबांजवळून पाहिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी माईसाहेब तारीखवारपणे आपल्याला सांगतायत. आणि एकूणच बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व किती अष्टपैलू होतं. ते शेवटपर्यंत पाली कशी शिकत राहिले, पाली कोश कसा लिहिला, राज्यघटना कशी लिहिली, वेगवेगळ्या घटना कशा घडल्या. म्हणजे तळेगावची घटना आपली फार महत्वाची आहे. तळेगावला बाबासाहेब जेव्हा येथे यायचे, ती खरं म्हणजे गुप्तपणेच गोष्टी असायच्या. त्यांचं घर पण तिथं आहे आज. तिथल्या ज्या घटना आहेत ते माईसाहेब लिहित आहेत. म्हणजे एकदा त्यांना एक व्यक्ती भेटायला आले बाबासाहेबांना आणि ते गप्पा मारत बसले होते. एक नोकर म्हटलं की बाबासाहेब बाहेर फार गर्दी आहे, अनेक तुमचे अनुयायी तुम्हाला भेटायला आलेले आहेत. लोकांना कळलंच. बाबासाहेब बाहेर गेले, हजारो माणसं बाहेर उभं होत. बाबासाहेब म्हणले हे लोक गरीब आहेत, ही माई जनता ही गरीब आहे पण निष्ठावान आहे. मग बाबासाहेब एक दोन माणसाला इथं बोलवलं. मग तुम्ही काय आणले बांधून बघा. मग त्यांनी भाकरी, चटणी आणि कांदा आणला होता. बाबासाहेब ते पाहून सगळं डोळ्यात पाणी आलं. बाबासाहेब फार पटकन रडायचे. नंतर बाबासाहेब सगळं तयार केलेलं अन्न त्यांना वाटलं आणि त्या दिवशी कुणी जेवलं नाही घरात. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत. अनेक लोक बाबासाहेबांना दिल्लीला भेटायला यायचे, गारानं सांगायचे, अन्याय अत्याचार सांगायचे. बाबासाहेबांना काही उपाययोजना सांगायचे, पण बाबासाहेब रडत बसायचे. बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा दादाला घर बांधलं, त्याचे काही कर्ज त्यांचं झालं होतं. तो बिल्ल त्यांच्या मागे लागला होता. त्यांनी केस केली होती. त्याला 50,000 द्यायचे होते. तर बाबासाहेब एका इंजिनिअरकडे गेले होते पैसे मागायला. माईसाहेब आत गेला, बाबासाहेब गाडीत राहिले बसून. म्हणजे या इतक्या मोठ्या विद्वान माणसाला एका माणसाच्या घरी जावं लागलं, ज्याला त्यांनी बाबासाहेबांनी त्यांना कामाला लावलं होतं, दलित समाजामधलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे आपण ज्याला आपला राजा म्हणतो, त्या माणसावर कोणते दिवस आले, कसे आले आणि त्या माणसाने त्याला कसे तोंड दिलं आणि त्यांच्यावर माईसाहेब कशा होत्या, शेवटपर्यंत सोबत माईसाहेबांनी दिले. बाबासाहेब ते सगळे काठमांडूला गेले, तिकडे भाषण केलं, घरी आले. त्यांच्यावर डॉक्टर मालवणकर होते. 6 डिसेंबरच्या अगोदर मालवणकर आणि मॅडम, माईसाहेब आणि एक दोन माणसं बाहेर दिल्लीत फिरायला गेली. बाबासाहेबांना काही गोष्टी लागत होत्या, माईसाहेब घर होते, त्यांचे ते रागवले. कुठे गेलत्या, काय गेलत्या, त्यांची भांडणं होत होती, मतभेद होत होते. पण ते तो काय त्यांचा
राग माळवला. मालवणकर लगेच बॉम्बेला निघून आले. असे संघर्ष होत होते. परंतु काही लोकांनी, मी मुद्दाम या अंगाने बोलणार आहे, बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक नाही अशा प्रकारचे आरोप केले गेले. आणि ते आरोपाचं सुई माई साहेबांकडे होती. खरं म्हणजे बाबासाहेबांनी जी पत्र लिहिली होती अनेक मित्रांना, त्या काय पत्रात उल्लेख आहे, ते पत्र आज पण आहेत. किराणी ती पब्लिश केलेली आहे, की माई साहेबांमुळे माझे 8-9 वर्ष वाढली. बुद्ध आणि त्यांचं धम्म याची प्रस्तावना सुद्धा बाबासाहेब म्हटलेलं आहे, की माई साहेबांमुळे माझे काही वर्ष वाढली. मग 19 खासदारांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांच्या मृत्यूची चौकशी करावी असं म्हणून अर्ज दिला होता. ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. याच्यावर लोकांची पुस्तकं आलेली आहेत, मला माहिती आहे, मी वाचलेली आहेत. तो कुठेतरी बोललं पाहिजे. अभ्यासकांनी शांत बसून जमणार नाही. त्यानंतर मग सक्सेना नावाची कमिटी बसली. पोलीस अधिकारी सक्सेना बसले होते. त्यांनी सगळे रिपोर्ट पाहिले आणि सांगितलं की बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक झालेला आहे. 57ला पुन्हा ऍडव्होकेट आयुष्यमान BC कांबळे यांनी पुन्हा बाबासाहेबांच्या मृत्यूसंबंधी प्रश्न विचारला. तेव्हा गृहमंत्री पटेल होते. तेव्हा ते म्हणले की हा गुप्त रिपोर्ट आता सभागृहापुढे मांडणं योग्य नाही. पण त्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक झालेला आहे. तरी तो का मांडला नाही याच्यावरून वाद होतात. वेगवेगळे अंदाज केले जातात. म्हणजे खरं म्हणजे बाबासाहेबांच्या मृत्यूचा आरोप माई साहेबांच्या अंगाने केल्यामुळे 18 वर्ष माई साहेब अज्ञातवासात राहिले होते. म्हणजे लग्नाच्या अंतर 18 वर्ष आहे आणि त्यांना 18 वर्ष अज्ञातवास करावं लागलं. अनेक वेगवेगळे तर्क वितर्क केले जातात. मी त्या अंगाने विचार करत नाही, मी वेगळ्या अंगाने विचार करतो. वेगवेगळे पुरावे लोक देत आहेत काही काही. माझं एक प्रांजळ मत आहे. मी बाबासाहेबांचा चरित्राचा अभ्यासक आहे. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व मी जवळून अनुभवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेब यांचं व्यक्ती निरीक्षण एवढं चांगलं होतं, म्हणजे त्यांना बराच वेळा बाबासाहेबांना भारतीय राजकारणातील बहिर्सस्ताना म्हणायचे इंग्रज. ह्या व्यक्तीला पुढचं कळतं आणि ह्या व्यक्ती माणसांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. बाबासाहेब पुढच्या व्यक्तीला इतक्या पटकीने ओळखायचे. त्या काय आहे, कसा आहे, हा आपल्यासाठी मित्र आहे का शत्रू आहे. बाबासाहेबांचं व्यक्ती निरीक्षण कधीही फेल ठरलं नाही. तसं असतं तर बाबासाहेबांनी माई साहेबांना रीतसर मागणी घातली नसती. ते का त्यांच्या प्रेमात पडलेलं नव्हतं. हा, नंतर लग्न जुळल्यानंतर प्रेम झालं ही गोष्ट वेगळी, आणि बाबासाहेबांनी कबूल केलेली आहे. प्रेमाची कबुली पत्रातून दिलेली आहे. मग बऱ्याच वेळा ते पत्र पब्लिश करण्यासंबंधी लोक विरोध करतात की बाबासाहेब एक रोमॅन्टिक वृत्ती दाखवणं आपल्याला आवडत नाही. खरं म्हणजे हे आंबेडकरवादाचं लक्षण नाही. जे आहे ते स्वीकार, जे आहे ते स्वीकार. त्यात काय अवघड आहे. बाबासाहेब व्यक्ती होती एक. म्हणजे बाबासाहेबांना म्हणजे 1953ला माई साहेबांना दिवस गेले होते. यात काय वाईट गोष्ट आहे. पण ते काश्मीरला गेले, माईंना त्रास झाला आणि पुन्हा ते बाळ टिकलं नाही. हे बाबासाहेबांना पुन्हा संतत सौख्य मिळालं नाही. अगोदर चार आपत्ती गेली, 5वं आपत्ती गेले. बाबासाहेबांना मुलगी व्हावी अशी इच्छा होती. तिचं नाव त्यांनी ठरलं होतं. काय इच्छा का बाळगू नये, ते सगळं येते. हे कॉमन माणसाला माहितीच नाही. आपण याकडे विचारच करत नाही. असं असताना बाबासाहेब माई साहेबांसंबंधी चुकणार नाही. मी बाबासाहेबांच्या अंगाने याच्यावर मांडणी करतो. मी काही तुम्हाला पुरावे देणार नाही, तो माझा हेतू पण नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पब्लिश व्हायच्या आधी जी प्रस्तावना आहे ती पुन्हा वाचा, सगळ्यांनी वाचावी. त्यात त्या बाबासाहेब म्हटले, बाबासाहेबांचा शेवटचा ग्रंथ आहे की माई साहेबांमुळे माझे काही वर्ष मी वाढले. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय. आणि जेव्हा 18 वर्षांनी वेगवेगळे चळवळी तयार झाल्या बाबासाहेबांच्या पुस्तकावरून, त्यावेळेस माई साहेबांचं नेतृत्व पुन्हा सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे 18 वर्षांनी. मी पण वेगळ्या अंगाने पाहतो. म्हणजे सोहनलाल शास्त्री हे पंजाब मधले दलित नेते, त्यांनी सुरुवातीला माई साहेबांवर आरोप केलेला आहे.
महापरिनिर्वाण झाल्यानंतर ज्या काही घटना घडत चालल्या, आरपीआयचा अध्यक्ष कोण, आमकं कोण, कोणाला कोणतं पद द्यायचं, त्यावेळेस ही गोष्ट पुढे आलेली आहे. मी पुन्हा लक्षात घ्या, ही गोष्ट कधी पुढे आलेली आहे? नंतर पुढे आलेली आहे. नानक चंद्रत्तू यांनी त्रिशंका व्यक्त केलेली आहे. त्याला कारण वेगळी आहेत. माईसाहेब सुद्धा तापट स्वभावाच्या होत्या. बाबासाहेबांना लोक भेटायला यायचे, बाबासाहेब थोडे डिस्टर्ब व्हायचे ते आजारी असल्यामुळे, त्यांना त्रास व्हायचा. म्हणून माईसाहेब अनेक लोकांना बाबासाहेबांना भेटू देत नव्हत्या. दारातून गेटमधून परत लावलेलं आहे. त्यात सोहनलाल शास्त्री सुद्धा आहे. अनेक महाराष्ट्रामधून गेलेले नेत्यांना सुद्धा माईसाहेबांनी बाबासाहेबांना भेटू दिलं नाही. एक डॉक्टरच्या भूमिकेत ते पाहत होते. ते पेशंट आहेत, त्यांना त्रास होता कामा नये, त्यांच्या जेवणावर सगळ्या झोपेवर परिणाम होतो, बाबा रडत बसतात. तर बाबासाहेब शेवटी फार हळवे झाले होते. तुम्ही पाहिलं असेल, बाबासाहेबांच्या ज्या ठिकाणी बुद्धांची वेगवेगळी विहार आहेत, त्या विहाराच्या खांबांना सुद्धा बाबासाहेब मिठी मारत होते. तुम्ही तांब खरमण वाचा, किंवा बळवंत वराळे जे त्यांच्या बरोबर होते, नानाचंद्र रत्तू ते त्यांच्या बरोबर होते, ज्या माई बरोबर, त्या सगळ्यांच्या पुस्तकाचे उल्लेख आहेत. बाबासाहेब शेवटी फार हळवे झाले होते. माझ्या समाजाचं पुढे काय होईल, अशा अनेक गोष्टी त्यांना त्यांच्या मनात चालल्या होत्या. आणि आपण बौद्ध धर्मांतर फार उशिरा केलं, अशी त्यांची एक धारणा होती. ह्या सगळ्या संमिश्र भावनाचा परिणाम बाबासाहेबांच्या एकूणच आजारपणावर झालेला आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. 1984 ला धनंजय कीर, ज्यांनी बाबासाहेबांवर फार रिसर्च करून लिखाण केलेलं आहे, धनंजय कीर यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या धर्मांतरावर थोडं नकारात्मक लिहिलेलं आहे. मी माझ्या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे. विवाह ते बोधिसत्व जे पुस्तक आहे माझं, त्यात मी सगळं लिहिलेलं आहे की किराणी कसं लिहिलं आहे. पण किराला प्रश्न विचारला माई साहेबांसंबंधी, ते म्हणे माई साहेबांवर फार अन्याय झाला. म्हणे का, कशामुळे अन्याय झाला? त्यांनी फार छान मार्मिक उत्तर दिलं होतं. ते म्हणे भारतातील जात मानसिकता, तो सवर्ण असू द्या, दलित असू द्या, कशी असते त्याचे उत्तम उदाहरण आहे. एक जात दुसऱ्या जातीकडे संशयाने पाहते, सेम तीच गोष्ट माई साहेबांबाबत झाली. त्या ब्राह्मण कुटुंबातून असल्यामुळे त्यांच्याकडे संशयाने पाहिले गेलं. खरं म्हणजे बाबासाहेबांनी लोहिया, एस.एम. जोशी, आचार्य आत्रे यांना पत्र लिहिली होती की तुम्ही आरपीआय मध्ये या. खरं म्हणजे बाबासाहेबांनंतर जर माई साहेबांकडे आरपीआयची सूत्र गेली असती, तर आरपीआय हा पक्ष भारतामध्ये फार लवकर पसरला असता. पण तो जातीय आरोप झाल्यामुळे पुढे आचार्यात्रे हे आरपीआयचे आमदार झाले होते, तो वादच नाही. पण जातीय आरोप झाल्यामुळे शेवटी आरपीआय हे एका गटाचा, एका जातीचा पक्ष झाला. म्हणजे आपण जात मानसिकतेतून वागल्यामुळे, भावनिक दृष्ट्या वागल्यामुळे, सक्षणाच्या रिपोर्टवर विश्वास न ठेवल्यामुळे संकुचित आरपीआय, आपले राजकारण संकुचित झालं. कारण बाबासाहेबांनी फार विचारपूर्वक माई साहेबांचं लग्न केलं, जातीचा प्रश्नच नव्हता. खरं म्हणजे जाती मोडणे हा त्यांचा उद्देश होता. आपण मात्र जातीच्या अंगाने सगळं पाहिलं आणि आरपीआयची हानी तिथनं झालेली आहे. म्हणजे लोहिया, माई साहेब, एस.एम. जोशी, आचार्य आत्रे, भाऊसाहेब, बी.सी. कांबळे हे सगळे लोक जर असते तर काँग्रेसला पर्याय हा आरपीआय म्हणून उभा राहिला असता. मला बराच वेळा असं वाटतं की आरोप करणाऱ्या माणसांमागे कोण दुसरे पक्ष तर नाहीत ना, मला शंका येते. जेणेकरून आरपीआय हा एका जातीपुरता राहावा. कारण भारतीय माणसं तर वेगळी आहे. बराच वेळा इथला ओबीसी वर्ग ब्राह्मण समूहाच नेतृत्व स्वीकारतो, तो त्याकडे वेगळ्या अंगाने पाहतो. हे मान्यच करा. तर दलित नेतृत्व फार लवकर स्वीकारत नाही. म्हणजे आजच कालची पंढरपूरची बातमी आहे, दलित मुख्याध्यापक नको, मुख्याध्यापक मसूद नको म्हणताय. समजून घ्या. आणि जर हे सगळे बुद्धिजीवी, समतावादी, पुरोगामी ब्राह्मण जर आरपीआय मध्ये असते आणि नेतृत्व माई साहेबांनी केलं असतं, तर आज आरपीआय वेगळा असता. म्हणजे आपण आपल्या एका संकुचित दृष्टिकोनामुळे किती मोठी राजकीय हानी आपण करून घेतलेली आहे. आपला सामाजिक आर्थिक विकास किती मोठ्या प्रमाणात झाला असता. 4 आमदार येणं वेगळं आणि आपल्या पक्षाचं सरकार येणं वेगळं, आपली ध्येय धोरणं येणं वेगळं, सत्ता मिळवणे वेगळी गोष्ट आणि आपल्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी
पुढे येणं ही गोष्ट वेगळी आहे. हे घडलं असतं. परंतु का कुणास ठाऊक एक प्रभाव सातत्याने हा विष पेरत चाललेला आहे. तो का करतोय, कसं करतोय मला माहिती नाही. त्यांचा वाईट हेतू आहे का मला माहिती नाही. पण त्यांनी व्यापक अंगाने याकडे पाहिलं नाही. बाबासाहेबांची पत्र यांनी पाहिली असती, बाबासाहेबांची प्रस्तावना पाहिली असती, तर हे घडलं नसतं. आणि बाबासाहेबांचा विश्वास असता तर एक व्यक्ती मला अशी भांडत होती. मी त्याला म्हटलं, ठीक आहे, तू मान्य केलं किंवा असं तर घडलं. ह्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की एका महिलेने बाबासाहेबांना फसवलं, थोडक्यात गंडवलं. तुला मान्य आहे का मग हे वाक्य? बाबासाहेबांना फसवलं तुला मान्य आहे का? नाही. अरे, इतकी मोठी व्यक्ती, बघताच क्षणी, बोलताच क्षणी बाबासाहेब त्या व्यक्तीला ओळखायचे. ही व्यक्ती काय आहे? त्यांचं व्यक्ती निरीक्षण कधीच फेल गेलं नाही. आणि आपल्या सोबतीसंबंधी बाबासाहेब असे करतील. पुन्हा एकदा आपण बाबासाहेबांच्या चॉईसवर, बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक केलेल्या लग्नावर प्रश्न उपस्थित करतो आहोत. ही गोष्ट चांगली नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे या दृष्टिकोनातून की माई साहेबांकडे आता तरी तू आपण वेगळ्या अंगाने पाहिलं पाहिजे. जातीय द्वेष पसरू नका. आपली हानी झाली तेवढी फार झाली, अजूनही करू नका. त्याच्यामुळे तुमच्याकडे हे बुद्धिजीवी वर्ग येणार नाही. ना तुमच्या संघटनेमध्ये कोणी येईल, ना तुमच्या राजकारणामध्ये येईल. बऱ्याच लोक म्हणतात की बाबासाहेब सगळे कोण होते? सुरुवातीला ब्राह्मण वर्ग होता. तुम्ही महाडचा 14 तळ्या सत्याग्रह पहा. कोण आहेत सगळे? बाबासाहेब चिटणीसच्या घरात राहायला होते महाडला. सहस्त्रबुद्धे, चिटणी, प्रधान सर समजून घ्या तुम्ही. बाबासाहेबांनी जेव्हा घोषणा केली धर्मांतराची आणि अस्पृश्यांचा पक्ष काढला, तेव्हा ते दूर गेलेले. आणि पुन्हा बाबासाहेबांनी त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आरपीआयच्या अंगाने. आणि पुन्हा आम्ही शंका घेऊन यांना सगळा तोडून टाकलेला आहे. बऱ्याच वेळा भावनिक विचार करत असताना आपण किती मोठी हानी करत आहोत. कृपया परिणामांचा विचार करा. जात मानसिकता ही दुसऱ्या जातीला संशयानेच पाहते, ह्यात वादच नाही. पण ह्या जात मानसिकतेमुळे आपलं समाजाचं किती नुकसान झालेलं आहे. कृपया याचा सर्वांनी पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा. असं असेल तर आपण बाबासाहेबांना समजून घेतलं नाही किंवा बाबासाहेबांच्या क्षमतांवर आपला विश्वास नाही की काय, असं मला वाटतं. पुन्हा एकदा कोणाच्याही बळी, कसल्या भूलथापांना बळी न पडता. म्हणजे काही लोक म्हणतात की मग ते ओपन काय केलं नाही संसदेमध्ये. अरे पटेल म्हणाले की गुप्त आहे, हे सगळ्यांना देखत असं परत मांडणं बरं नाही. पण त्याचा निष्कर्ष असा आहे, मृत्यू नसली काय झालं. म्हणजे आम्ही किती एका ह्यातून असं करत आहोत. असं मला वाटतं आहे की आपल्या धडावर आपण डोकं असलं पाहिजे. त्याचा अर्थ तोच आहे की आपण विचारपूर्वक एखादा निर्णय घेतला पाहिजे. याची हानी काय होईल याचा विचार केला पाहिजे, असं मला वाटतं. पुन्हा एकदा बहुजन संघटक याचे मी आभार मानतो व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.